नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा मेघे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेत सर्व विषय समित्यांची एकमताने निवड, विकासाला मिळणार वेग. शहराच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती देण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेत विविध विषय समित्यांची निवड करण्यात आली. शुक्रवार दिनांक 27 मार्च रोजी सकाळी ठीक 11 वाजता नगर परिषद कार्यालयातील सभागृहात माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत विषय समित्यांवर सदस्यांचे नामनिर्देशन, सभापती पदांची निवड तसेच स्थायी समिती गठीत करण्याची प्रक्रिया पार पडली. या विशेष सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री गिरीश दापकेकर यांनी कामकाज पाहिले. सभेच्या प्रारंभी त्यांनी उपस्थित नगरसेवकांना विषय समित्यांचे महत्त्व, अधिकार, सभासद निवड प्रक्रिया तसेच सभापती निवड आणि स्थायी समिती गठीत करण्याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर नियोजित अजेंड्यानुसार विविध समित्यांची स्थापना सुरळीत व शांततेत पार पडली. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी सुदाम शंकरराव शेळके यांची निवड करण्यात आली. या समितीत कमल नामदेव टकले, शिवाजी सोमाजी आगळे, मजनू नाटेकर, आमिर मुलानी, चिराग खांडगे, विनोद भेगडे आणि सूरज सातकर यांचा समावेश आहे. शहरातील रस्ते, इमारती व इतर पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी निखिल उल्हास भगत यांची निवड झाली. या समितीत सत्यम खांडगे, मनीषा म्हाळसकर, आशा भेगडे, ऋतुजा भगत, हेमलता खळदे, चिराग खांडगे आणि इंदरकुमार ओसवाल यांचा समावेश आहे. शहरातील स्वच्छता व आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्याचे काम या समितीकडे असेल. शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी भारती सुरेश धोत्रे यांची निवड झाली असून सोनाली गौरव दरेकर, संगीता खळदे, ऋतुजा भगत, स्नेहा खांडगे, शोभा परदेशी, सुरेखा भेगडे आणि शिया चिमटे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा विकास व सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी ही समिती कार्यरत राहणार आहे. पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे हे पदसिद्ध सभापती म्हणून निवडले गेले. त्यांच्यासोबत मजनू नाटेकर, सिद्धार्थ दाभाडे, संदीप शेळके, संतोष भेगडे, निखिल भगत, विनोद भेगडे आणि सागर बोडके यांचा समावेश आहे. शहरातील पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी ही समिती कार्य करणार आहे. नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी दीपक निवृत्ती भेगडे यांची निवड झाली. या समितीत अश्विनी शेळके, स्नेहा खांडगे, मनीषा म्हाळसकर, शिवाजी आगळे, मजनू नाटेकर, अनिता पवार, सागर बोडके यांचा समावेश आहे. शहराच्या दीर्घकालीन नियोजनबद्ध विकासासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शैलजा कैलास काळोखे यांची निवड झाली असून उपसभापतीपदी शोभा सुनील परदेशी यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत संगीता खळदे, अश्विनी शेळके, सोनाली दरेकर, आशा भेगडे, सुरेखा भेगडे आणि अनिता पवार यांचा समावेश आहे. महिला व बालकल्याणाच्या विविध योजनांची अंमलबजावणी या समितीमार्फत केली जाणार आहे. या दरम्यान स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील हे पदसिद्ध सभापती असून गणेश मोहनराव काकडे, इंदरकुमार राजमल ओसवाल, सुदाम शंकरराव शेळके, निखिल उल्हास भगत, संदीप बाळासाहेब शेळके, भारती सुरेश धोत्रे, दीपक निवृत्ती भेगडे, शैलजा कैलास काळोखे आणि सिद्धार्थ गोरख दाभाडे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. एकूणच सर्व विषय समित्यांची निवड बिनविरोध व एकमताने पार पडल्याने नगर परिषदेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. नव्याने गठीत समित्यांमुळे शहरातील विकास कामांना वेग मिळून पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण व नागरी सेवा अधिक सक्षम होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा.